आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा दिवस असून ठिकठिकाणी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त गर्दी करताना दिसून येत आहे। आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ढोल ताशा वाजवून गणपती मिरवणुकीचे उद्घाटन करून मिरवणुकीला सुरुवात केली। नाशिकमधील गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशीचे हा उपक्रम दाखवणारी ही एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन हे एक सन्माननीय आणि महत्त्वाचे कार्य आहे, जे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे प्रतिबिंब आहे। या प्रसंगी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर विनायकजी पांडे, काँग्रेस आकाश छाजेड, माजी आमदार वसंतभाऊ गीते आदी मान्यवर यावेळेस मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। आपण बघितलं असेल गेल्या 10 दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचं आगमन या भूतलावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलं। गेली 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्र, देशात, जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस या ठिकाणी होता। मला वाटतं की एकीकडे आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रोखरोख प्रत्येकाच्या मनामध्ये असते। दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते। त्याचा शुभारंभ आज सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे। लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेशोत्सव मंडळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे विसर्जन आज संपन्न होईल। गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करत असतो। या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, कष्टकर्याला न्याय मिळू दे, शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे, गोरगरिबांचं कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो। त्या पद्धतीची प्रार्थना आज आम्ही सर्वांनी केली। एबी न्यूज साठी विवेक कडवे, नाशिक।